गेले अनेक वर्षांपासून म्हाळुंगे पडवळ सईदवाडी ठाकरवाडी मार्गे जाणारा वारुळवाडी नारायणगावकडे हा जो रस्ता आहे, तर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या रस्त्याचं काम यापूर्वी झालं. एक मध्ये काही रस्त्याचा असा एक 300 मीटरचा पीस असा आहे का तिथं पूर्वी खडीकरण झालेलं आहे, परंतु स्थानिक काही शेतकऱ्यांचं तिथं त्यांनी काम चालू करत असताना अडथळे निर्माण केले आणि त्याच्याबद्दल ग्रामपंचायत असेल स्थानिक ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडं तहसीलदार यांच्याकडं वेळोवेळी त्या संदर्भामध्ये अर्ज केले, मागणी केली, परंतु त्याच्याकडं संबंधित डिपार्टमेंटनी तो विषय निकाली काढलेला नाही आहे. आणि आज इथं ठाकरवाडी असेल, द्यासावळ्यामधील प्राथमिक शाळा असेल, शेतकरी असेल, यांना गावाकडे जाण्याकरता आणि गावाकडून ज्या लोकांना नारायणगाव मार्केटला जायचं असतं त्यांच्याकरता हा रस्ता आपण पाहिला आहे का प्रचंड अडचण तिथं निर्माण झाली आहेत. तर हा रस्ता ताबडतोब दुरुस्त व्हावा याच्याकरता ग्रामस्थांनी इशारा दिला होता अधिकाऱ्यांना की जर याचं काम ताबडतोब झालं नाही तर आम्ही तिथं जलसमाधी घेऊ. परंतु प्रशासनाचं असलेलं दुर्लक्ष, त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधींचं असणारं दुर्लक्ष याच्यामुळं आज लोकांवरती ही वेळ त्या ठिकाणी आली. ज्यावेळी सकाळपासून लोक इथं आहेत, आम्ही देखील यापूर्व कालखंडामध्ये अनेक वेळा मी स्वतः सार्वजनिक बांधकाम विभागाला देखील याची मागणी केलेली होती, परंतु तात्पुरती मलमपट्टी करायची आणि विषय सोडून द्यायचा. तर त्याच्यामध्ये कायमस्वरूपी ठोस निर्णय आत्तापर्यंत व्हायला पाहिजे होता. आता इथं जी लोक पाण्यामध्ये उभी आहेत, ग्रामस्थ आहेत, लहान लहान मुलं आहेत, आपण पाहतोय व्हिडिओ जर बारकाईनं ऑब्झर्व केला किंवा आता प्रत्यक्षदर्शनी तर अशी कडकडा अशी थंडी त्याच्या ठिकाणी वाजते, वरून देखील पाऊस येतोय जातोय, त्यामुळे प्रकृती देखील खालावू शकते. आता सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आहेत, नायब तहसीलदार देखील इथं आहेत, त्यांना देखील आम्ही सांगितलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही आत्ताच्या आत्ता तिथून क्रश मागवा क्वाऱ्यांवरून किंवा मुरुम मागवा आणि टेम्पररी तरी आता काय डांबर लगेच काय होत नाही, परंतु टेम्पररी लगेचच्या लगेच मुरुम क्रश टाकून त्याच्यावर चांगल्या प्रकारचं रोलिंग झालं पाहिजे. उद्या तिथं जर कोणी आडवा जरी आला तरी कायदा सुव्यवस्था पोलीस देखील इथं आहेत, पोलिसांनी देखील लोकांकरता इथं बंदोबस्त न लावता जे आडवे येतील त्यांची व्यवस्था करणे आणि तो रस्ता ताबडतोब चांगला आजच्या आजच त्या ठिकाणी झाला पाहिजे अशी लोकांची मागणी. सरपंच वगैरे सगळे इथं आहेत आणि जोपर्यंत यंत्रणा इथं येत नाही तोपर्यंत लोकांनी सांगितलेलं आहे की आम्ही इथून पाण्यातून बाहेर जाणार नाही. आता आमचा पाठपुरावा चालू आहे का कुठल्याही परिस्थितीत एक अर्ध्या तासात 1 तासामध्ये काम चालू झालं पाहिजे. धन्यवाद. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54.